एकाच्या लग्नाला 4 महिने झाले, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर ठीकठाक संसार चालू आहे, आनंदात संसार चालू आहे, पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. मी जे बोलतो का ते तिला ऐकूच येत नाही. आता डॉक्टर म्हणे थंडी, ताप, सर्दी, खोकला हे जर असतं तर गोळ्या औषध देऊन नीट केलं असतं. तुझी बायको घरी, मी इथं. आता मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही? तू एक काम कर, घरी जा आणि चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे आणि रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभा राहिला, बायकोला आवाज दिला 50 फुटावरनं, अगं ऐकलंस का, भाजी काय केली? तिचा काही रिस्पॉन्स आला नाही. याला पक्क समजलं हिला 50 फुटावरून ऐकू येत नाही. हा दुसऱ्या दारात गेला, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली? तिचा काही रिप्लाय आला नाही. टेन्शन येणारच ना हो, एक तर भेटणार, त्याच्यातली त्याच्या सासऱ्यानं बहिरी नशिबी मारली, काय टेन्शन येणारच ना. त्याला टेन्शन आलं, खरंच ही बहिरी आहे की काय. हा बायकोच्या जवळ गेला, रक्कन हात उचलला, हळू मारला. जोरात मारू शकत? तुम्ही क्रियापद सावकाश द्या, मी माझं व्याकरण पक्क केलंय, बोला तुम्ही. जोरात मारू शकत? मारत बाहेर बसलेले, खुर्च्यावर बसलेले, तेवढी हिम्मत? अनुभव आले अंगा, तेवढी हिम्मत नसावी. हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला, हळू मारला. ती रिटर्न झाली, अनादि निर्गुण. ती रिटर्न झाली. हा म्हणे, अगं तुला मी किती वेळा विचारलं भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम कोणाचा होता, अडचण कोणाची होती याची. हा ना डॉक्टरकडे कोणासाठी गेला? आयुष्याचे सूत्र बिघडता. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. लोक म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. अडचणी वाढतात बाबा. जोपर्यंत आपल्या आयुष्याचे सूत्र चांगले आहेत, माझे माऊली म्हटले, तोपर्यंत परमार्थ करायचा. एकदा का सूत्र बिघडले मग भूताची खळाळता उमटायला सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत माणसाचं शरीर चांगलं आहे, एक म्हणत असते मी नेहमी विनोदानं, जोपर्यंत आहेत तरुण तोपर्यंत घ्यायचा परमार्थ. एक दिवस जायचं, लोक टाकणार, म्हणून घ्यायचा परमार्थ. संत म्हटले, परमार्थ कोणत्या वयात करायचा? तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बाबा एक गोष्ट, मी जर गावातून निघाले, बरेच लोक मला गाडी अडवतात आणि चालता चालता चेष्टानं म्हणत असतात, शिवांजली तू लई लवकर परमार्थाला लागली म्हणतात, बरेच म्हणतात. मी त्यांना एक उत्तर देत असते. त्यांना मी सांगत असते, बाबा तुम्ही पण याच वयात यावं यात. नळी फुकली सोनारे. समजत नाही का मी काय बोलते? मराठी आपली भाषा आहे, जशी वळू तशी ती वळली जाते. मराठी भाषा फार सोपी आहे. सांगते मी काय, बारीक आहे का, थोडं बारीक आहे का. तुम्ही पण याच वयात यावं यात. आता कळलं? खुर्च्यावर बसलेले ते तिकडं पाहतात. कळतंय का मी काय बोलतेय? तुम्ही पण याच वयात यावं यात. हे 4-2 लोक सोडले ते बाकीचे म्हणतात काय बोलते तिचं तिलाच माहिती. ती मराठी भाषा. मला सांगायचं एकच तुम्हाला, परमार्थ करायचं असेल माणसांना परमार्थात तरुणपणी आणि योग्य वेळी आणि योग्य वयातच तो करावा. एकदा का आयुष्य बिघडलं, सूत्र बिघडले, मग माणसाकडनं परमार्थ होत नाही. आपण म्हणतो, सहज बोलता बोलता म्हणतो, ताई कुठं आत्ताच आमचं वय झालं, करू ना परमार्थ म्हातारपणी. पण म्हातारपणचा परमार्थ आहे, घराला सोपं सांगेल, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं आहे. कारण म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते, नाक मुख गळू लागले लाळ आणि कान में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या
करे गोपाल. कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं. बाबा समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या कीर्तनाला आलेल्या किती लोकांच्या घराला आग लागली मी पाहणार नाही. ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत, ज्यांची घरं अजून भजन करू शकतात, त्यांनी काय करायचं? करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी. संत समागमे एखादी परे, संत समागमे एखादी परे. करावी तातडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सकळ. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत म्हटले घाई करा, त्वरा करा, परमार्थाची तातडी करा, लाहो करा. बाबा एक गोष्ट सांगेल, का करायचं भगवंताचं नाम? थोडं बारीक ऐका. हा देह जर संपला तर या देहामध्ये एकच तत्व उरतं. त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. तुकोबाराय म्हटले देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हे देह तादात्म्य संपलं की या देहात एकच तत्व उरतं, ते विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाचं नामस्मरण आपल्याला जीवनात करायचं आहे. तुम्ही करत नाही. हा देह त्याच्यासाठी आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. भगवान परमात्मा अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला दिला भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. पण ताई आमचा देह फक्त एकाच गोष्टीसाठी, देवे दिला देह भोजना. नाहीये आमच्या जीवनात भजन, नाहीये आमच्या जीवनात भक्ती, नाहीये आमच्या जीवनात नामचिंतन नाही. त्याचं कारण आहे तुम्ही का नामचिंतन करत नाही, त्याचं कारण आहे संसरती ती संसार. हा तो संसार तुम्हाला सुधरू देत नाहीये, म्हणून नामस्मरण करत नाही तुम्ही. लाहो करा कशाला म्हणायचं, त्वरा करा कशाला म्हणायचं. एक गोष्ट मी सांगेल बाबा, मंदिरामध्ये जात असतो आपण, कशासाठी जातो? सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करून मंदिरामध्ये जातो. कशासाठी जातो? देव झोपलाय कुठलाय पाहायला. मग कशासाठी जातो? दर्शनाकरता जातो. दर्शनाकरता मंदिरामध्ये जातो आपण. ऐका, माझी ती भूमिका आहे. मी मंदिरामध्ये जाते. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला देवाच्या जवळ जाते. चौथ्या पाचव्या सहाव्या सेकंदाला देवाच्या चरणावर मस्तक ठेवते. 6व्या 7व्या 8व्या सेकंदाला मंदिरामध्ये एक चूक मी करते. मी म्हणजे तुम्ही पण, आपण सगळेच करतो. ज्या देवाला पाहण्याकरता आपण मंदिरामध्ये गेलेलो असतो त्या देवाच्या समोर जाऊन हात जोडून डोळे आपण बंद. त्वरा करा कशाला म्हणायचं, घाई करा कशाला म्हणायचं. ऐका, ज्या देवाला पाहण्याकरता गेलो, माझे माऊली म्हटले चामाचे डोळे दाविते. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. म्हणून ऐका, एक गोष्ट मी फार जबाबदारीनं बोलेल तुम्हाला. तुम्हाला मंदिरातला देव नाही समजलं तरी चालेल, इथला देव समजून घ्या. आपल्या इथे एक सेन्स आहे बाबा, त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी
असता सर्व सुखाचा सर्वाघटी राम देहा देही. या जगात अशी काही नास्तिक लोक जन्माला आली, ते म्हणतात ताई या जगात देव नाही, आम्ही देवाला मानत नाही. बाबा तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी तो देव तुम्हाला मानतोय म्हणून तुम्ही या जगात वावरत आहे. पण ज्या दिवशी तो भगवंत तुम्हाला मानायचं सोडून देईल त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. कशाला विचारा ना. राम नाम राम नाम. पुढचे म्हणत असतात राम नाम सत्य, मागचे म्हणतात शिरापुरी का समाज आहे. म्हणून त्या भगवंताला माना, त्या भगवंताचं नामचिंतन करा, त्या भगवंताची भक्ती करा. कशाला म्हणायचं त्वरा करा, कशाला म्हणायचं लाहू करा. बाबा एखादं घर आहे, हा संसार तुम्हाला सुधरू देत नाही. एक घर आहे, त्या घरात फर्निचर आहे, त्या घरात धान्य आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात बायको आहे आणि त्या घरात मुलगा आहे. शॉर्ट सर्किट झालं, धडधड धडधड घराला आग लागली, ते घर पेटलं. मला सांगा त्या घरातून अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे. तुम्ही म्हणाल 10 वाजत आले, 10:15 वाजत आले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठीकठाक माणूस प्रवास करतोय. मला सांगा काय त्या घरातून बाहेर काढलं पाहिजे. फर्निचर आहे, बायको आहे, सोनं आहे, पैसा आहे, धान्य आहे. ऑप्शन जास्त होत आहेत का, कमी करू का. घरात बायको आहे आणि घरात मुलगा आहे, अगोदर काय काढायचं. बाबा माझे आजोबा मला सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर, ते सांगत असतात कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत नाही. आता काय काढायचं. बाहेरचे काय काढायचं. बायको. तुम्ही बायकोची निवड केली बरोबर. आता ऐका, हा संसार आहे, रोज चाललेला जो प्रवास आहे त्या प्रवासातला हा संसार आहे. या संसारात घर आहे, पैसा आहे, बायको आहे, मुलगा आहे, जमीन आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी या घरामध्ये आहेत. पण माझे संत म्हटले त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची, त्याला म्हणतात त्वरा करा. म्हणून ऐका, तो भगवंत आहे, त्या भगवंताला निवडायचे, त्या भगवंताचं नामचिंतन जीवनात करायचे. जनाबाई म्हटल्या नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. जनाबाई म्हटल्या भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे दादा, भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, या नामानं हे नाम माणसाला तारणार आहे आणि या नामानं अनेकांचा उद्धार झाला. अभंगाचं दुसरं चरण. नाम तार कहे थोर, 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 नामे तारी ले पार, नामे तारी ले पार, नामे तारी ले अपार, नामे तारी ले अपार, नाम तार कहे थोर, नाम तार कहे थोर, नामे तारी ले अपार, नामे तारी ले अपार, नामे तारी ले अपार, नामे
तारिले अपार नाम तारक गे थोर नाम तारिले अपार हे तारिले अपार नाम तारिले अपार अपार नाम तारक हे थोर नामे तारिले अपार. या भगवंताच्या नामानं जनाबाई म्हणतात अनेकांचा उद्धार झालेला आहे आणि हे नाम माणसाला तारणार आहे. बाबा हे नाम माणसाला तारतं याच्यात नवल नाहीये. या नामानं दगड पाण्यावर तरली. ज्यावेळी हनुमंतरायांनी सेतू बांधला दगडावर रामनाम लिहायचे, दगड पाण्यात टाकायचे, टाकला की दगड पाण्यावरती तरायचा. पण भगवंतापेक्षा श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. प्रभू रामचंद्रही गेले त्या ठिकाणी, एक दगड घेतला पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा घेतला तोही पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. अजून त्याच्यापेक्षा मोठा घेतला, त्यांना वाटला हा तरी तरल, तोही पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. इकडं तिकडं पाहायला लागले, मला कोणी पाहिलं का? पाठीमागं ओढून पाहिलं तर जोडून या कर उभा सन्मुख तो समोर हनुमंतराय दिसले. हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय कधी आले? म्हणे प्रभू पहिल्याच दगडाला येत होत. विचारलं हनुमंतराय तुम्ही माझ्या नावाची दगड पाण्यावरती टाकताय, ते दगड पाण्यावर तरतायत, मग मी टाकलेले दगड पाण्यात का जात आहेत? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, तुझी या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी लागा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. मला सांगायचं एकच, भगवंतापेक्षा श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे, म्हणून नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा. जगात भगवंताचं नामस्मरण केलंय आणि तो व्यक्ती तरला नाही असा माणूस जगामध्ये शोधूनही सापडणारा नाही. म्हणून नामे तरला, लक्षात घ्या, नामे तारिले अपार. जनाबाई म्हटल्या भगवंताच्या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. कोणाकोणाचा झाला? अभंगाचं तिसरं चरण. हा जामेळा उतरीला हा जामेळा उतरीला आजा मेळ उधरीला, आजा मेळ उधरीला, हा जामेळा उतरीला हा जामेळा उतरीला आजा मेळ उधरीला, आजा मेळ उधरीला, चोख मेळा मुक्तीस गेला, चोखा मेळा मुक्तीस गेला, चोखा मेळा उक्तीस नेला चोखा मेळा मुक्तीस नेला नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर अजा मिळा उद्धारीला, चोखा मिळा मुक्ती सनेला. वाजवण, टाळी वाजवण. भगवंताच्या नामानं, ऐका भगवंताच्या नामाची ताकद किती मोठी आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता, वृत्ती बिघडली, नदीवर स्नाना करता गेला, वेश्यांची गल्ली समोर दिसली, वेश्या घरी आणल्या आणि त्या वेश्यासोबत तो राहू लागला. 9 पुत्र त्याला झाली. काही संतांची मांदियाळी घरी आली. संतांनी जाता जाता दक्षिणा म्हणून एक गोष्ट त्या अजामिळाकडे मागितली. चोऱ्या केल्या, लुबाड्या केल्या, गुंडागिरी केली. ब्राह्मण होता पण दादा वृत्ती बिघडली त्याची.
पापच केलं जीवनामध्ये. आणि संतांनी दक्षिणाबरोबर एक गोष्ट मागितली. सांगितलं जाता जाता आम्हाला तुझ्याकडनं दक्षिणा हवी आहे. तो म्हटलं बाबा राहू दिलं ते उपकार माना. मी दक्षिणा कोणाला देत नाही, मी दान धर्म करत नाही, मी लोकांचं लुबाडतो पण मी लोकाला देत नाही. म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं एकच गोष्ट पाहिजे, तुमच्या पोटी जो 10वा मुलगा जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेवा. मुलगा जन्माला आला, त्याचं नाव नारायण ठेवलं. यानं जीवनात वाईट कर्म केली, वाईट पाप केली, याला मरताना त्रास होऊ लागला. आणि मग यानं मुलाला नारायणा म्हणून आवाज दिला. ती हाक भगवंतापर्यंत पोहोचली. यमदूत नेण्याकरता आले पण देवाने सांगितलं हे गिराईक आमचं आहे. फक्त एकदा नारायण म्हटला, अजामेळा पापरासी नामिणेला वैकुंठासी. वैकुंठाला घेऊन गेले भगवंत त्याला. मग लक्षात घ्या आपणही आहोत भगवंताचं नामचिंतन. एकदा मरतावेळी जर आपल्या मुखातून भगवंताचं नाम बाहेर आलं, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून ते नाम आपल्या जीवनामध्ये आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. पण ते इतकं श्रेष्ठ आहे ते सहजासहजी मुखात येत नाही. संत म्हटले लाख माणसातून एखाद्याच्या मुखात ते भगवंताचं नाम येतं. एक गोड असं भजन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला भगवंताचं नाम नाहीये दादा. संत म्हटले लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. नयो जीवन बर्बाद कर बीते दिन लौटन आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा निकलेगा अरे निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. नयो जीवन बर्बाद कर बीते दिन लौटन आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे श्याम आएंगे, आएंगे श्याम इतकं श्रेष्ठ आहे ते सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. म्हणून जनाबाई म्हटले या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. आणि हे नाम आहे याच्यासाठी हे भगवंताचं नाम तुम्ही कधीही घेऊ शकता. काम करताना, गाडी चालवताना, जेवण करताना, आंघोळ करताना, कुठलीही गोष्ट करताना भगवंताचं नाम तुम्ही घेऊ शकता. अभंगाचं 4थं चरण. नामदळणी कांडणी, नामदळणी कांडणी, नामदळणी कांडणी, नामदळणी कांडणी. मने नामयाची, मने नामयाची, मने नामयाची जाणी, मने नामयाची जाणी, मने नामयाची जाणी, मने नामयाची जाणी. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, थोर थोर. नामदळणी कांडणी म्हणे नाम याची जणी. जनाबाई म्हटल्या हे भगवंताचं नाम आहे, तुम्ही कधीही घेऊ शकता. या नामाला काळ वेळ कुठली गोष्ट लागत नाही. संत म्हटले काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कळवेळ नाम, कळवेळ नाम, कळवेळ नाम उच्चारिता नाही. कळवेळ नाम, कळवेळ नाम, कळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उताराती, दोन्ही पक्ष पाहिजे उदाहरण, दोन्ही पक्ष पायी
म्हणा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हे हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. संत म्हटले भगवंताच्या नामाला कुठली काळ कुठला वेळ या नामाला लागत नाही, म्हणून ते कधीही तुम्ही घेऊ शकता. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, पण भगवंताचं नामचिंतन करा. आत्तापर्यंत केलं नाही, रडत बसू नका, झाले गेले पाहू नका, पुढे जामी नाही. पण इथून तरी पुढे, आता तरी पुढे हा चिऊप नका करू नाश, का तर नाशिवंत देह जाणार. आयुष्य खातो काळ का खाईल, देह जाईल जाईल त्याशी कळोबा. का खाईल हा त्याचाच आहे, देह हे काळाचे धन, येथे मनुष्याचे आपलं काहीच नाही. येताना एकटे आलो, जाताना पण एकट्याला जायचं. ही गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताचं नाम, दोनच गोष्टी माणसासोबत येणार आहे. काही येणार नाही दादा, तरी माणूस एवढा गर्वानं आणि एवढा छाती फुगून जीवन जगतोय. मेलं ना, आपलं नाव सुद्धा जिवंत राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, काय घेऊन जाणार आहे सोबत. एक भजन आहे, येताना घेऊन आला काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा. नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा. हो येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या भल्या माणसा. भल्या माणसा, भल्या माणसा, भल्या माणसा. म्हणून गर्व माणसाचा कशाला नसावा. काही सोबत घेऊन जाणार नाही दादा, एकट्याला एकट्याला जायचंय. सोबत येणाऱ्या दोनच गोष्टी, भगवंताचं नाम. मेल्याच्या नंतर जो रुपया मागं फेकला जातो तो पण गोळा करीत येतात लोक. काय सोबत घेऊन जाणार आहे आपण, म्हणून गर्व कशाचा नसावा माणसाला. एक दमडी सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं नाम ही माणसासोबत येणारी गोष्ट आहे, या मोक्षापर्यंत नेणारी गोष्ट भगवंताचं नाम आहे. म्हणून जनाबाई म्हटल्या, ते नाम तुम्हाला मला जीवनामध्ये घ्यायचं. वारंवार वारंवार का सांगते, आपल्याकडे वेळ फार कमी राहिला आहे. संपला संपला. एक कीर्तनाचं नाही, मी आयुष्याचं विचारलंय. मला माहिती कीर्तनाचा वेळ संपला, पण अजून 10 मिनिटं तुमचे घेणार आहे. नाही सांगतायत बाबा, आयुष्य दिलंय देवाने याची गॅरंटी माणसाकडे दिलेली नाही. म्हणून ते नामस्मरण जीवनात आपल्याला करायचं, कारण नामसंकीर्तन साधनपैकी जळतील पापे. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं माझा उद्धार व्हावा, त्यांनी पटकन 2 हात वरती करायचे. आता ते भजन आपल्याला करायचं, करा. खुर्च्यावरती बसलेले, पाठीमागं बसलेले, ओट्यावर बसलेले, तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. सगळ्यांनी वरती करून प्रेमानं माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल. सगळ्यांनी घ्या वरती करा, हात वरती करा वरती करा. हा, सोबत टाळी वाजवायची माझ्या सगळ्यांनी सोबत. एक विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जा 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 विठोबा हरे 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 विठोबा रखुमाई.
माय यथामती येता अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. जाता जाता फक्त 10 मिनिटं तुमचे मी घेईल आणि सेवेला पूर्णविराम देणारा वेळ झालेला आहे. पण एक 10 मिनिटं माझं सगळं कीर्तन विसरून गेलं तरी अडचण नाही. फक्त एवढं जे सांगणार आहे एवढं घरी घेऊन जा, हे फार महत्त्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे, भारताच्या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. दादा, या देशाबद्दल आणि धर्माबद्दल कधीतरी स्वाभिमान बाळगा, कुठंतरी स्वाभिमान बाळगा. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. पण या महाराष्ट्राचा जर आज आपण थोडासा विचार केला तर याच महाराष्ट्रामध्ये आमची मुलगी आज सुरक्षित नाही आहे. गोठ्यातली गाय आणि घरातली माय आज सुरक्षित नाही. त्याचं कारण आपली येणारी ही तरुण पिढी आहे. तरुणांनो, एक सांगणं तुम्हाला माझं असेल, महिला मंडळ, आपल्या मुलाला संस्कार देताना चांगले संस्कार द्या. एखाद्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल एवढं वाईट वागू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी आपण आहोत. दादा, माझे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की आजची पोरं काय करतात? राजा, तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा दारू पितात आणि नको नको त्या गाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर 3-3, 4-4 वाजेपर्यंत नाचतात. पोरांनो, एक सांगणं आहे माझं, आपला राजा होता, आपला राजा होता. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता आपला. काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी? डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली. सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. तुम्हाला सांगायचं, नका शिवजयंती साजरी करू. तुमच्याकडनं होत नसेल ना चांगली करणं तर करू नका. पण तुमच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. कायमची शिवजयंती साजरी होत राहील, करायची गरज नाहीये. आज आपल्या महाराष्ट्रात मुलगी सुरक्षित नाहीये, आमची गाय सुरक्षित नाहीये, आमची माई सुरक्षित नाहीये. कुठं गेला आपला धर्म? बाबा, आम्हाला वाटायचं पूर्वीच्या काळी, लोक म्हणायची श्रीभ्रूण हत्या पूर्वीच्या काळी केली जायची, मुलगी गर्भामध्येच मारली जायची. पण आज कुठंतरी मागच्या वर्षी एक घटना घडली आणि याही वर्षी एक घटना घडली. एक डॉक्टर मुलगी, तिच्यावरती बलात्कार झाला. आम्हाला वाटायचं फक्त मोठ्या मुली सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये, पण आम्हाला कळलं 10 ते 15 एक महिन्यापूर्वी आम्हाला समजलं 3.5 वर्षाची सुद्धा मुलगी आमच्या महाराष्ट्रामध्ये आज सुरक्षित नाही आहे. काय करायचं याच्यासाठी? तुम्हाला सांगणं आहे माझं, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. नवरात्र आली की थाटामाटात साजरी करतोय आपण. 9 कलरच्या 9 साड्या अंगावर घालतो आपण. नका करू हो महिला मंडळ, नका करू. हे करणं गरजेचं नाहीये. आणि देवी भागवत ग्रंथात कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाहीये 9 कलरच्या साड्या तुम्ही घातल्या पाहिजेत. कुठल्या ग्रंथात हे लिहिलेलं नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगणे, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत, कधीतरी एकत्र या. आपल्या मुलीला जर वाटत असेल तिला स्वतःचं आत्मसंरक्षण करावं तर तिला तलवारबाजी करायला शिकवा, तिला लाठीगाठी करायला शिकवा, तिला दांडपट्टा चालायला शिकवा. ह्या जर गोष्टी तिला येत नसतील, तिचं जीवन धोक्यात आहे. ही करणं काळाची गरज आहे. माई भगवती महिलेला, स्त्रीला जगदंबेचा अवतार आपण समजलेला आहे. आणि तुम्हाला मला माहित नाही तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की नाही, पण महिषासुरच माई भगवती सोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता. माई भगवती सोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता. महिला मंडळ, आपल्या पावला पावलावर महिषासूर तयार झाले आहेत. याची जाणीव आहे की नाही मला माहित नाही तुम्हाला, पण हे कधीतरी बंद व्हावं. हे अन्याय, हे अत्याचार. आज मुली आज आपल्या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत. माझं सांगणं आहे महिला मंडळ, पोराला 5 एकर जमीन द्या, पण संस्कार चांगले द्या. सगळी मुलं सारखी नाहीत. माझा शब्द बारीक आहे का? सगळे मुलं सारखे नाहीत. पण तुमच्या मुलाला 5 एकर द्या, पण संस्कार जर चांगले दिले तर नक्कीच तो मुलगा चांगला घडेल. तुम्ही 10 एकर दिले, जर संस्कारच दिले नाही, ती उडी पण विकून खाईल. माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांना? एक महिला या महाराष्ट्रात होऊन गेली आणि त्या महिलेनं, माझ्या जिजाऊ साहेबांनी या स्वराज्याला, या भारताला आणि या महाराष्ट्राला एक हिरा दिला, छत्रपती शिवाजी महाराज.
आज ते घडलेत म्हणून आज महाराष्ट्र घडलाय. आणि मला वाटतं दादा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जरी या कलियुगात असते ना, तर मुलीवरती अन्याचार कधीच झाले नसते. कुठं मुलगी सुरक्षित आहे? आज गर्भात असताना सुरक्षित नाहीये, बाहेर आली तरी सुरक्षित नाहीये, लग्न झालं तरी सुरक्षित नाहीये, म्हातारी झाली तरी पण ती सुरक्षित नाहीये. मुलगी सुरक्षित कुठं आहे? कधीतरी विनंती करा सरकारला, आम्हाला तुमच्या 1,500ची गरज नाहीये. तुमचे 1,500 घेऊन आम्ही श्रीमंत होणार नाहीयेत. आम्हाला तुमच्या 1,500ची गरज नाही. आम्हाला फक्त आमची मुलगी सुरक्षित असावी याची गरज आज आमच्या मुलीला आहे. महिला मंडळ, आपली मुलगी बाहेर जाते, कॉलेजला जाते, शाळेत जाते, कोणावर विश्वास ठेवावा? शिक्षकावर ठेवावा, मुख्याध्यापकावर ठेवावा, जाणाऱ्या गाडीमधल्या बसच्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवावा? स्वतःच्या आजोबांनी नातीवर बलात्कार केलाय, कोणावर विश्वास दाखवावा? कोणावर विश्वास ठेवावा? हाच महाराष्ट्र आहे का आपला? हीच भारताची भूमी आहे का आपली? याच महाराष्ट्रात जन्माला आलोय आपण. किती दुःख वाटत असेल त्या राजांना. अरे या महाराष्ट्राच्या मातीसाठी कितीतरी रक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सांडलंय. आणि तेव्हा हे स्वराज्य आज उभं राहिलं. म्हणून तर प्रत्येकाच्या मुखात एक गीत असतं नेहमी, प्रत्येक जण म्हणत असतो, एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून माझं सांगणे दादा, तरुण बांधवाला हात जोडून एक विनंती आहे. महिला मंडळ, आपल्या मुलाला तुम्ही जर संस्कार चांगले दिले तर नक्कीच आपली मुलं ही चांगली घडतील. आपल्याला वाटतं माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, बाळाध्रुवांच्या सारखा असावा, प्रभू रामचंद्रांच्या सारखा असावा, नक्कीच घडतील. पण त्या अगोदर तुम्हाला तसे संस्कार देणं काळाची गरज आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन आहे स्वराज्य आणि हा महाराष्ट्र घडवलेला आहे. कसा घडवलाय? हाती तलवार घेऊन राणी भिडला जाऊन केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र. शिवबाबाणी राजा वर नव्हता पाहिला, गाडलंय मातीत मौनाच्या साथीत मुघलशाहीला. 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 शिवबाबाणी राजा वर नव्हता पाहिला, गाडलंय मातीत मौनाच्या साथीत मुघलशाहीला. मुघलशाहीला. निर्भीड नाही झुकला पुन्हा
राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाला घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराज माझ्या राजाला घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराज हिंद विश्वराज निर्माण केला बुद्धीच्या तेजानं लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं शिवाजी राजा शिवाजी राजा हिंद विश्वराज निर्माण केला बुद्धीच्या तेजानं लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं शिवाजी राजा शिवाजी राजा शूरवीर तो निर्भीडा नाही झुकला पुन्हा पुढा शूरवीर तो निर्भीडा नाही झुकला पुन्हा पुढा आहे विचार त्याचे स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाला घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र माझ्या राजाला घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र घडला या महाराष्ट्र घडला या महाराष्ट्र दादा विनंती माझी एकच आहे आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल फक्त स्वाभिमान बाळगा आणि दिसणारी डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान बहिणी समान तिला माना सांगणं माझं एवढंच आहे अगदी गोड असं नियोजन आपण या सप्ताहाचं या ठिकाणी केलेलं आहे वेळ भरपूर झालेला आहे माझं आणि या ठिकाणी गोड सर्व ग्रामस्थ मंडळींनी भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलं त्याबद्दल परत एकदा सर्व गावकरी मंडळींच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका